पाठ चौथा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. विवेकनिष्ठ एकेश्वरवादाचे पुरस्कर्ते असणाऱ्या राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज यांचे नाव आजही संपूर्ण देशभरात आदराने घेतले जाते. आदराचे व आदर्शाचे स्थान असणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी यावली जिल्हा अमरावती येथे झाला. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरु होते. तुकडोजी महाराजांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे होते, पण त्यांच्या गुरूंनी त्याचे मूळ नाव बदलून तुकडोजी असे नाव त्यांना दिले. एकदा राष्ट्रपती भवनात त्यांचे खंजिरी भजन होते, ते ऐकून राष्ट्रपती श्री डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधित केले. तेव्हापासून ते राष्ट्रसंत म्हणून सुप्रसिद्ध झाले. हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक, तू एक ही है, ही शिकवण तुकडोजी महाराजांनी समाजाला दिली. आपल्या लेखन, काव्य, भजन, भाषणातून त्यांनी जनजागृतीचे कार्य केले. स्वातंत्र्य चळवळीसाठी अनेक रचना केल्या. इतकेच नाही तर स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढाईत तुरुंगवासही भोगला. भारत छोडो या आंदोलनादरम्यान त्यांना अटकही झाली होती. 1935 साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. भोळेपणा, अंधश्रद्धा, जातीभेद हे सर्व नष्ट झाले पाहिजे असे त्यांना नेहमी वाटत असे. ग्रामगीता हा त्यांचा ग्रामविकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. देशातील तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. ते नीतिमान व सुसंस्कृत कसे होतील याविषयी उपदेश व लेखनाद्वारे विचार त्यांनी मांडले होते. इयत्ता 3री पर्यंत शिक्षण घेतलेल्या तुकडोजी महाराजांनी विविध भाषेतून आपले विचार मांडले व लिहिले आहे. त्यातील ग्रामगीता, अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली प्रसिद्ध आहे. असे पुण्यात्मा ठरलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे निधन 11 ऑक्टोबर 1968 रोजी मोझरी, जिल्हा अमरावती येथे झाले.